हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत बाजरीचा उपमा. त्यासाठी मी अशी बाजरी मस्तपैकी पाण्यात धुवून घेते आणि रात्रभर आपण ती भिजत घालूया. भिजत घातल्याने ती मऊ आणि लुसलुशीत होईल. तर ही आपण जी बाजरी आहे ती पाण्यामध्ये रात्रभर भिजत घातलेली आहे. आपण काय करूया, कुकरमध्ये ती चांगली शिजवून घेऊया. अत्यंत पौष्टिक अशी बाजरी मस्तपैकी कुकरमध्ये शिजवून घेऊयात. आणि आता आपली तयार आहे बाजरी. फोडणीसाठी मी कांदा, टमॅटो, गाजर, शिमला मिर्च, आलं लसूण, कढीपत्ता हे सर्व चिरून ठेवलं आहे. पॅनमध्ये आपण तेल घालून शेंगदाणे परतून घेऊयात. थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घेऊया. त्याच्यानंतर जिरं, मोहरी, आलं लसूण आणि कढीपत्ता घालून आपण परतून घेऊयात. त्याच्यानंतर आपण चिरलेला कांदा लाल होईपर्यंत पॅनमध्ये परतून घेऊयात. त्याच्यानंतर आपण हिंग टाकूया, शिमला मिर्च कापली आहे, गाजर कापली आहे, टोमॅटो वगैरे घालून हळद घालून परतून घेऊयात. हे सगळं चांगलं थोडंसं शिजेपर्यंत ठेवूयात. त्याच्यानंतर आपण मीठ चवीपुरतं टाकूया आणि परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण जी भिजवलेली बाजरी आहे ती मस्तपैकी अशी पॅनवर परतून घेऊयात. थोडा वेळ शिजून देऊयात. त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे मस्तपैकी लालसर करून घेतले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून थोडं मंद आचेवर पॅनमध्ये ठेवूया. तर हा आहे आपला बाजरीचा उपमा. अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक असा उपमा. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आम्ही आज खाल्ला आहे, तुम्हालाही नक्की आवडेल. थँक्यू.